हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू SMS टेक अकॅडमी. प्रिव्हियस क्लासमध्ये जावाचा प्रोग्राम कसा लिहायचा हे आपण पाहिलं होतं. आणि जावा प्रोग्रामिंगमध्ये जो प्रोग्राम असते ते आपण डिफरंट प्लॅटफॉर्मवर पाहिलं होतं. एक प्लॅटफॉर्म आपण पाहिला होता की जावा प्रोग्राम हा CMD मध्ये कसा लिहितात, कमांड लाईन आर्ग्युमेंट्स म्हणजे CMD. ठीक आहे, त्याच्यामध्ये कसं लिहितात. दुसरा आपण प्रोग्राम पाहिला होता तो म्हणजे आपण ऑनलाईन प्रोग्राम करून पाहिला होता जावाचा. तिसरा आपण अँड्रॉइड मध्ये प्रोग्राम कसा करतात हे आपण तिन्ही याच्यामध्ये पाहिलं होतं. तिन्ही प्लॅटफॉर्मवरती जावाचा सिंपल प्रोग्राम कसे लिहितात ते आपण पाहिलं होतं. आजच्या क्लासमध्ये आपण अजून पुढचे सिंपल प्रोग्राम घेऊन पाहू, ज्याच्यामध्ये आपण जावाचे सगळे कॉन्सेप्ट, जावाचा बेसिक कॉन्सेप्ट आपण याच्यामध्ये क्लिअर करू आणि जावाची पूर्ण थेअरी जी आहे ते आपण हे सर्व प्रोग्राम झाल्यानंतर क्लिअर करणार आहोत. तर जावा जो आहे हा बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज हे तुम्हाला माहित आहे की जावा हे एवढी टफ लँग्वेज आहे की जावामध्ये सी आणि C++चा समावेश होतो, तेव्हाच जावा बनली जाते. तर चला आज आपण प्रोग्राम पाहू जावाचे, आणि जे प्रोग्राम आपण एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर रन करून पाहू ते रन होतात की नाही त्याच्यावर आपण थोडंसं मंथन करू. ठीक आहे, तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो आहे तो तुम्हाला सांगितलं होता जावासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो आहे तो आपण इथं करून पाहू. जावासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं नाव GDB ऑलरेडी आहे इथं. ठीक आहे, तर GDB नावाचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जावासाठी. पण त्याच्यासाठी सगळ्यात पहिले इथं जायचं. इथं गेल्यानंतर सगळ्यात पहिले इथं लँग्वेज पहा, वेगवेगळ्या लँग्वेज आहेत. C++, जावा, पायथन, कोएल्टिन, PHP, C#, ह्या पूर्ण लँग्वेज. याच्यापैकी आपली कोणती लँग्वेज आहे ते सिलेक्ट करा. जावा स्क्रिप्ट नोड, तर आपल्याला जावा स्क्रिप्ट नाही पाहिजे, आपल्याला जावा इथं म्हटलेलं आहे स्क्रिप्ट, इथं आपल्याला ओनली जावा लँग्वेज पाहिजे. तर आपण घेऊ आपण जावा लँग्वेज. तर इथं सिलेक्ट करा जावा. जसं आपण जावा सिलेक्ट केलं तर इथं जे लँग्वेज येते, सिलेक्टेड लँग्वेज जे येते ते जावा येते. ठीक आहे, आता हे जावा लँग्वेज मध्ये प्रोग्राम, आपण हा प्रोग्राम केला आहे का याच्या अगोदर? यस ऑर नो? नाही केला आहे बहुतेक, है ना? तर लक्ष द्या, तुम्ही लक्ष दिलं तर सर्व समजून जाणार. तर हा जावा प्रोग्राम आपण याच्या अगोदर केला असल नसल तर जावा प्रोग्राम आपण याच्यामध्येच करू. तर सिंपल जावा प्रोग्राम कसा लिहायचा हे आपण पाहिलं होतं. ऍडिशन वाला प्रोग्राम जेव्हा आपण लिहून पाहिलं तेव्हा काही आपले प्रॉब्लेम आले होते कंपायलर मध्ये, है ना, प्रिव्हियस क्लासमध्ये. आता सेम प्रोग्राम आपण इथं करून पाहू एक वेळा जावाचा. आणि प्रोग्राम जेव्हा आपण लिहितो तेव्हा कमेंट लाईन मध्ये त्या प्रोग्रामची इन्फॉर्मेशन आपण लिहू. ठीक आहे, ते इन्फॉर्मेशन सगळ्यात पहिले इथं लिहू आपण काय, हॅश इन्क्लूड लिहिणार काय नाही. तर सगळ्यात पहिले इथं आपण लिहू फॉरवर्ड / आणि इथं लिहू आपण राईट ए जावा प्रोग्राम दॅट ॲड टू नंबर्स. राईट ए जावा प्रोग्राम दॅट ॲड टू नंबर्स, दोन नंबर्स, टू इंटीजर नंबर्स. ठीक आहे, राईट ए जावा प्रोग्राम दॅट ॲड टू इंटीजर नंबर्स. आता हे जेव्हा आपण असं म्हटलं तर तुम्हाला इथं त्या क्लासचं नाव द्यावं लागेल. तर क्लासचं नाव आपण हे असंच राहू देऊ, कारण इथं प्रॉब्लेम काय येते की जो क्लासचं नाव असते तोच इथं आपल्याला पाहिजे. ठीक आहे, हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे क्लासचं नाव काय मेन, तेच इथं main.java आपल्याला करावं लागते. तर ऑलरेडी इथं हा ऑटोमॅटिक सेव्ह करते. तर आपण हे असंच राहू देऊ. ऍडिशन करण्यासाठी तुम्ही इथं दोन व्हेरिएबल घेऊ शकता. तुम्ही इथं तुम्हाला माहित आहे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग ARGS, तर प्रत्येक प्रोग्राम मध्ये हे राहणार म्हणजे राहणारच, कंपल्सरीच आहे, याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. तर आता दोन व्हेरिएबल जसं आपण काल डिक्लेअर केले ते इंट हा स्मॉल मध्ये लिहितो आपण. एक व्हेरिएबल घेतला A आणि A ची व्हॅल्यू ठेवून दिली आपण 13 किंवा A ची व्हॅल्यू 30 ठेवून द्या. कॉमा दुसरा व्हेरिएबल घ्या B आणि B ची व्हॅल्यू आपण ठेवून देऊ 20. ठीक आहे, तर इथं काय केलं, दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले. लक्ष द्या, दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले. एक A ची व्हॅल्यू 30 ठेवली, एक दुसरा व्हेरिएबल घेतला B आणि B ची व्हॅल्यू काय घेतली 20. असे दोन व्हेरिएबल आपण काय केले, डिक्लेअर केले. ठीक आहे, हे कशात करून राहिलो आपण, GDB नावाच्या ऍप्लिकेशन मध्ये. ऍप्लिकेशन नाही आहे, हे वेबसाईट आहे. ठीक आहे, हे तुम्ही पाहू शकता. आता A ची व्हॅल्यू आणि B ची व्हॅल्यू, आता या दोघांची काय करायची आहे, ऍडिशन करायचे. तर ऍडिशन करण्यासाठी डायरेक्टली इथं आपण काय करणार, ऍडिशन करणार. तर इथं लिहू आपण ऍडिशन इज इक्वल्स टू तुम्हाला माहित आहे ज्याची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे तो लिहा प्लस,
एक वेळा प्लस लिहा, त्याची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, पण ज्याची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे तो फॉर्म्युला इथं लिहा. काय लिहाल? ए प्लस बी. तो फॉर्म्युला आपण इथं काय लिहिला? ए प्लस बी. जसं लिहिलं आपण ए प्लस बी, तर हा काय करणार? याची ऍडिशन करून इथं ठेवून देईल. ठीक आहे. आणि इथं आपल्याला थोडंसं समोर पाहिजे म्हणून इथं काय लिहिणार आपण? बॅकस्लॅश टी. बॅकस्लॅश टी न काय जाईल? तो पुढे जाईल. ठीक आहे. तर हा प्रोग्राम आपण लिहिला इथं कोणता? ऍडिशन वाला. ठीक आहे. तर लक्ष द्या. हा ऍडिशन वाला प्रोग्राम आपण लिहिला. काय? एक व्हेरिएबल घेतला ए ची व्हॅल्यू 30, बी ची व्हॅल्यू 20 घेतली. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि हा ऍडिशन प्रिंट करणार. हा काय करणार आहे इथं? लक्ष द्या. सिंपल प्रोग्राम आहे. 2 नंबरचे ऍडिशन करण्यासाठी हा प्रोग्राम आहे. तर सगळ्यात पहिले ए घेईल आणि बी घेणार. तुम्हाला माहित आहे हा काय करते? मेमरीमध्ये, ही मेमरी आहे, हे मेमरीमध्ये ह्या दोन्ही व्हॅल्यू व्हेरिएबलसाठी मेमरी तयार करते. याला या मेमरीसाठी ए ची व्हॅल्यू 30 घेतली आणि बी ची व्हॅल्यू किती घेतली? 20. दोन व्हॅल्यू घेतल्या. दोन व्हॅल्यू घेतल्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएनचं काम काय? स्क्रीनवर हे प्रिंट करणे. तर मग हा काय करते? ऍडिशन जे आहे ते स्क्रीनवर प्रिंट करते. तर 30 प्लस 20 किती आले? 50. तर हे जे 50 आहे हे तुमच्या समोर येईल आन्सर. असं काय आन्सर येईल? ऍडिशन इज इक्वल्स टू 50. ऍडिशन इज इक्वल्स टू 50 तुमच्या समोर प्रिंट होईल. तर लक्ष द्या. आता हे रन करण्यासाठी थोडं स्क्रोल अप करा आणि रन वरती क्लिक करा. कुठं क्लिक करा? रन. रन वरती जसं क्लिक केलं तर स्क्रोल डाऊन करा आणि त्याचा आउटपुट जे आहे ते तुमच्या समोर येते. ऍडिशन इज इक्वल्स टू 50. ऍडिशन इज इक्वल्स टू 50. सिंपल प्रोग्राम लिहिला आपण. ऍडिशन इज इक्वल्स टू 50. आता हाच प्रोग्राम आपण दुसऱ्या वेने करू शकतो. कसा? लक्ष द्या. ऍडिशन इज इक्वल्स टू 50 हाच प्रोग्राम दुसऱ्या वेने करू शकतो. कसा? तर लक्ष द्या. आता इथं आपण व्हेरिएबल घेऊ शकतो. इथं व्हेरिएबल घेतला नाही. आणि स्मार्ट प्रोग्रामिंग कोणाला म्हणतात? लक्ष द्या. स्मार्ट प्रोग्रामिंग त्याला म्हणतात जो तिसरा व्हेरिएबल घेत नाही. तिसरा व्हेरिएबल घेतल्याने काय होते? 3 मेमरी वेगवेगळी घेते. जसं फॉर एक्झाम्पल इथं तिसरा व्हेरिएबल घेतला आपण. आता याच्या अगोदर हा झाला विदाउट थर्ड व्हेरिएबल. आता थर्ड व्हेरिएबल घेतला आपण सी. आता हा जो सी आहे या सी चा फॉर्म्युला आपण इथं लिहिला. काय? सी इज इक्वल्स टू ए प्लस बी. ए प्लस बी. आता ए प्लस बी आपण इथं डायरेक्ट लिहिला होता. आता हे ए प्लस बी ऑपरेशन इथं केलं. हे जे ए प्लस बी ऑपरेशन इथं जे केलं तेच ए प्लस बी ऑपरेशन इथं केलं आपण. तर आता इथं जर ऑपरेशन तिथे केलं तर याचा आउटपुट कुठं जाईल? सी मध्ये. तर आता इथं ए प्लस बी न लिहिता आपण काय लिहिणार? सी लिहिणार. काय लिहिणार? सी. तर प्लस सी. काय लिहिणार आपण? प्लस सी आणि नंतर काय ते ब्रॅकेट. सेव्ह करायची गरज नाही, याच्यात डायरेक्टली ऑटोमॅटिक सेव्ह करते. परत काय केलं आपण? तिसरा व्हेरिएबल घेतला. आता ह्या तिसरा व्हेरिएबल घेतल्यानं जो तिसरा व्हेरिएबल घेते तो स्मार्ट प्रोग्रामर नसते. लक्षात ठेवा. म्हणून स्मार्ट प्रोग्रामिंग जर करायचं असेल तर विदाउट व्हेरिएबल घ्यायला लागतात. आता तिसरा व्हेरिएबल काय करणार? समजा फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये ए ला स्पेस लागून राहिली, बी ला स्पेस लागून राहिली आणि सी ला स्पेस लागून राहिली. मग आता काय झालं? 2 बाईट 2 बाईट 2 बाईट 6 बीट चालले. हे तर मेमरी एक्स्ट्रा झाली ना. पण जेव्हा सी वापरत नव्हतो आपण तर आपली 2 बाईट वाचली असती. म्हणून हे 2 बाईट वाचवण्यासाठी आपण तिसरा व्हेरिएबल घेत नाही. पण तिसरा व्हेरिएबल जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यावेळेस मेमरी वेस्टेज जाते. आणि हे आहे, याला आपण उल्लू किंवा प्रॉब्लेमॅटिक म्हणतो. कारण की त्याला दिमाग नाही असं म्हणतो. कारण की एक्स्ट्रा मेमरी आपण वाया चालली. म्हणून इथं तिसरा व्हेरिएबलचा यूज करून पण आपण करू शकतो. विदाउट व्हेरिएबल पण करू शकतो. याच्या पहिले विदाउट व्हेरिएबल केला, आता तिसरा व्हेरिएबल यूज केला आपण. तर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि ऍडिशन इज इक्वल्स टू काय प्रिंट केली? सी. तर इथं पण ऍडिशन प्रिंट होते. याचा रन करून पहा. हा प्रोग्राम रन करण्यासाठी स्क्रोल डाऊन करा आणि रन वरती क्लिक करा. ठीक आहे. रन केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा. परत ऍडिशन किती आली तुमची? 50. ऍडिशन किती आली? 50. ठीक आहे. समजला प्रोग्राम? हा प्रोग्राम तुम्ही जो आहे तो बुक मध्ये लिहिजा. मी तुम्हाला हा दाखवून देईन. ठीक आहे. नंतर तुम्हाला हा मोबाईल मध्ये देऊन देईन. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट ओढून दे तुम्ही वाटल्यास. ऍडिशन ऑफ सी प्रोग्राम, ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. कुठे गेला? हा प्रोग्राम आहे तो. त्याच्यासाठी
एकच स्क्रीनशॉट. ठीक आहे, हा स्क्रीनशॉट घेतला तुमच्यासाठी, म्हणजे समजला पाहिजे म्हणून. हा ॲडिशन म्हणजे तुम्हाला लिहिण्यासाठी स्क्रीनशॉट मी तुम्हाला देत आहे. ॲडिशन ऑफ 2 प्रोग्राम. ठीक आहे, 2 नंबर्स. तर ॲडिशन ऑफ 2 नंबर्स हा स्क्रीनशॉट आपण इथं खतम केला. 1 मिनिट. ठीक आहे, ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. आता आपल्याला ॲडिशन ऑफ 3 नंबर्स पाहिजे, तर ॲडिशन ऑफ 3 नंबर्स पण आपण करू शकतो. ते काही कठीण नाही आहे. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, एकाच ह्याच्यात ॲडिशन पण प्रिंट करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन पण प्रिंट करायचं आहे. काय प्रिंट करायचं आहे, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. तर कसं करसाल, लक्ष द्या. प्रोग्राम काय म्हणते पहा, लक्ष द्या. राईट ए सी प्रोग्राम दॅट ॲड 2 नंबर्स that add and subtract, add and subtract 2 numbers. 2 नंबरचे ऍडिशन, 2 नंबरचं सबस्ट्रॅक्शन. मग आता याच्यामध्ये एक तर असं घेऊ शकतो आपण, एक दुसरं विदाउट व्हेरिएबल, तसंही घेऊ शकतो आपण विदाउट व्हेरिएबल. आता विदाउट व्हेरिएबल लक्ष द्या, आता एकाच लाईन मध्ये काम खतम करू शकतो आपण. एक तर मग असं करू शकतो, एक लक्ष द्या, याच्या पहिले आपण इथं काय केलं, आता ए प्लस बी, हे झालं तुमचं एकाच लाईन मध्ये. ए प्लस बी काम केलं आपण कुठं, एकाच लाईन मध्ये. हे झालं ऍडिशन. आता याचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, पण आता लक्ष द्या, सबस्ट्रॅक्शन करत असताना मी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन 10 वेळा लिहित बसणार नाही. एका सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये सगळं लिहायचं आहे. मग आता पहा, लक्ष द्या, मला काय करायचं आहे, याची ऍडिशन तर केलीच आपण, तर काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन पण करायचं आहे. तर आता सबस्ट्रॅक्शन लिहिण्यासाठी पहा, लक्ष द्या, आता इथं काय होणार, आता पुढचं प्रिंट करण्यासाठी मी प्लस लिहिणार. पुढची व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी प्लस. आता जी प्रिंट करायचं आहे ते याच्या आतमध्ये आलं पाहिजे, डबल कोटेशनच्या आतमध्ये आलं पाहिजे. ठीक आहे, आणि याच्या आतमध्ये लिहिण्यासाठी मी लिहितो काय, सबस्ट्रॅक्शन. मी एका सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएनचा यूज करून राहिलो, म्हणून सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन लिहिला, सबस्ट्रॅक्शन इज इक्वल्स टू. आता याच्या समोर मला अजून प्रिंट करायचं आहे, तर म्हणून काय लिहिणार, प्लस. जेवढ्या वेळा प्रिंट करायची व्हॅल्यू तेवढ्या प्लसचा तुम्ही वापर करसाल. ठीक आहे, तर इथे लिहिला प्लस. आता सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, तर सबस्ट्रॅक्शन मध्ये काही ए मायनस बी ब्रॅकेट क्लोज, ए मायनस बी ब्रॅकेट क्लोज. आता इथं केलं काय आपण, ही जी लाईन आहे हे एकच, पण आता काय होणार, हे चिपकून येणार. तर आपल्याला चिपकून नाही आणायची आहे, ही लाईन खालच्या लाईनवर आला पाहिजे, म्हणून इथं काय लिहिणार आपण, न्यू लाईन. काय लिहिणार, न्यू लाईन. पहा काय केलं आपण, हे समजून घ्या, समजते. तुम्ही जर लक्ष देसाल तर समजते, लक्ष नाही देसाल तर समजणार नाही. तर लक्ष द्या, आता इथं काय केलं आपण, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन लिहिलं. पहा, पब्लिक क्लास मेन, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन हे कॉमन राहील प्रत्येक याच्यामध्ये. फक्त आता तुम्ही काय करसाल, जेव्हा नवीन प्रोग्राम बनवसाल, याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे म्हणून मी इथं नाव चेंज करत नाहीये. इथं नाव तुम्ही देऊ शकता, ऍड सबस्ट्रॅक्ट असं नाव देऊ शकता. ठीक आहे, क्लासचं नाव कोणतंही द्या. एक व्हेरिएबल घेतला ए ची व्हॅल्यू 30, बी ची व्हॅल्यू किती घेतली 20. आता करणे काय, मला ऍडिशनही करणं आहे आणि डिस्प्ले करणं आहे. ऍडिशन करणं, सबस्ट्रॅक्शन. मग सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट, सिस्टीमचा एस कॅपिटल पाहिजे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन इन ब्रॅकेट, हा पुढं एक स्पेस पुढे केला पाहिजे, म्हणून ऍडिशन लिहिलं. ऍडिशन काय करणार, या ए प्लस बी ची, ए प्लस बी, ए ची व्हॅल्यू किती आहे 30 आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 20, तर 30 प्लस 20 किती येणार 50. तर इथं 50 तुमचा आन्सर आला. ठीक आहे, आता हा काय करणार, पुढे पहा, लक्ष द्या, हे तर 50 तुमचा आन्सर आला. आता पुढे पहा, पुढे त्याच्या लक्षात आलं, अरे इथं तर प्लस आहे, प्लस म्हणजे याच्या पुढे काहीतरी आहे, प्लस म्हणजे याच्या पुढे काहीतरी आहे. हे झालं, या प्लसच्या पुढे अजून म्हणते प्रिंट करायचं आहे, तर हा न्यू लाईन वर प्रिंट म्हणजे खालच्या लाईनवर येईल. खालच्या लाईनवर काय लिहिलं आहे ते लिहिणार, सबट्रॅक्शन. काय लिहिणार, सबट्रॅक्शन. आणि सबट्रॅक्शन लिहिल्यानंतर इज इक्वल्स टू, तो म्हणते अरे अजून इकडे आहे, इकडे अजून तो काम करणार, काय 30 मायनस 20, तर आन्सर किती येणार 10. तर याच्यामध्ये ऍडिशन पण येणार, सबस्ट्रॅक्शन पण येणार. तर याच्यामध्ये आपण केलं काय, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन हे दोन्ही एकत्रित केलं, हे दोन्ही एकत्रित केलं. हे माहित पाहिजे तुम्हाला. असं कधी कधी रेस्ट्रिक्शन असते की नाही, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मी 10 वेळा लिहत नाही. तर एका सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये जसं प्रिंटएफ फंक्शन असते, जसं सीआउट फंक्शन असते, तसं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन फंक्शन असते. या फंक्शन मध्ये लक्ष द्या, या फंक्शन मध्ये आपण ऍडिशनही केली आणि सबस्ट्रॅक्शनही केली. ह्याला वेगवेगळी करता येते तेही सांगतो मी. आता याचा आउटपुट पाहू आपण पहिले. यानं ऑटोमॅटिक सेव्ह केला, रन करा. ठीक आहे, रन केल्यानंतर खाली आउटपुट पहा.
डिस्प्ले चालला नाही. परत एकदा रन करून पाहू. आउटपुट वरती झालं पाहिजे होतं, आउटपुट नाही दाखवू राहिला. प्रेस एंटर टू हे बघा. ठीक आहे, हे इथलं काहीतरी हे बटन दबलं की मग बरोबर येते. आता इथं पहा, इथं काय आला, ॲडिशन इज इक्वल्स टू 50 आणि सबस्ट्रॅक्शन इज इक्वल्स टू किती आला, 10 आला. आता इथं असं काऊन आलं सांगा बरं, की ॲडिशन हा पुढे आला आणि सबस्ट्रॅक्शन इथं आला. कोण सांगते असं काऊन झालं, की हे न्यू लाईन तर आलं, पण हा ॲडिशन इथं आला, सबस्ट्रॅक्शन खाली आला. पण खाली आला, याच्या खाली यायला पाहिजे होता ना. सांगा बरं मग प्रोग्राम मध्ये काय झालं असेल, काय झालं असेल प्रोग्राम मध्ये, की ॲडिशन जो आहे तो खाली आला आणि सबस्ट्रॅक्शन वरती गेला. काय झालं असेल, इथं पहा, लक्ष द्या. इथं काय लिहिलंय, बॅकस्लॅश टी, पण सबस्ट्रॅक्शनला बॅकस्लॅश टी लिहिलं का नाही, सबस्ट्रॅक्शनला लिहायला लागेल ना बॅकस्लॅश टी, तर सबस्ट्रॅक्शनला आपण काय लिहिणार, बॅकस्लॅश टी. बॅकस्लॅश टी न आता तुमचं आउटपुट येईल. लक्ष द्या, परत रन करा. रन केल्यानंतर आउटपुट तुमचं इथं येणार. आलं तसंच्या तसंच आउटपुट, एका खाली एक आउटपुट आलं. ॲडिशन इज इक्वल्स टू 50, सबस्ट्रॅक्शन इज इक्वल्स टू 10. क्लिअर, समजलं का नाही? अरे यस ऑर नो, सबस्ट्रॅक्शन इज इक्वल्स टू 10. तर अशा प्रकारे आपण प्रोग्राम हा करू शकतो. आता पुढचं याचं काही काम नाही, आता आपण हे उडवू शकतो. तर पाहू द्या उडते का, कारण की तुम्हाला ते डिस्टर्ब करत असं नाही ना. हे वेलकम टू GDB ऑनलाईन कंपायलर. ठीक आहे, ते उडून टाकलं मी सगळं. आता इथं तुम्ही म्हणत असाल सर की आम्हाला थोडंसं सोपं करून द्या, हे कठीण वाटत आहे. पण हे एका ह्याच्यात करणं सोपं आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात करत असताना काही नाही, याला इथून खतम करून टाका. ठीक आहे, एक ब्रॅकेट अजून लागल, खाली येणार, खाली घेऊन घ्यायचं. हे जे आहे खाली घेऊन घ्यायचं आणि इथं परत काय लिहिणार आपण, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन आणि ब्रॅकेटमध्ये लिहिणार. आता इथून प्लस काढून घ्यायचा, कारण की हा फर्स्ट टाइम करून आला. इथंही सेम टू सेम राहील. आता न्यू लाईनची गरज नाही, कारण ऑलरेडी हा न्यू लाईनवर येणार आहे. बॅकस्लॅश टी येणार, सबस्ट्रॅक्शन इथं सेम टू सेम, आणि असं करू शकतो आपण. इथं काय केलं, आता आपण वेगळे वेगळे केलं. परत पहा इकडे, लक्ष द्या. तुम्ही लक्ष दिलं तर समजते, तुम्ही लक्ष दिलं तर समजणार नाही. आता इथं फक्त एक प्रॉब्लेम होता, अजून आपण काय केलं, कॉम्प्लिकेशन वाढवलं, म्हणजे अजून मोठा केला प्रोग्राम. काहीच नाही, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन हे याच्या अगोदर आपण एकाच लाईन मध्ये लिहिलं होतं सगळं. आता इथं दुसरं घेतला, मग दुसरं घेतल्यानं अजून हा थोडासा इझी वाटते तुम्हाला. सिस्टीम डॉट आउट प्रिंट एलएन जसं इथं ॲडिशन आहे तसंच आपण सबस्ट्रॅक्शन घेतलं. सबस्ट्रॅक्शन इज इक्वल्स टू प्लस घेतला A मायनस बी, इथं हा ॲडिशन देणार, तर इथं काय देणार, सबस्ट्रॅक्शन देणार. चला रन करून पाहू प्रोग्राम. इथं रन वरती क्लिक करा. रन वरती क्लिक केल्यानंतर खाली प्रोग्रामचा आउटपुट तुमच्या समोर येणार. हा काय दाखवू राहिला इथं, जर एरर आला तर हा एरर दाखवते. काय एरर दाखवते, मेन डॉट जावा 7 एरर. इथं हे ब्रॅकेट मिसिंग अँड कॉमा काहीतरी एक्सपेक्टेशन आहे, तर कुठं आहे ते दाखवते. हा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन ॲडिशन इज इक्वल्स टू, इथं प्रॉब्लेम काय आहे, ब्रॅकेट नाही दिला आपण, 2 ब्रॅकेट पाहिजे. किती ब्रॅकेट पाहिजे, 2. म्हणून इथं 2 ब्रॅकेट पाहिजे, तर आपण याला इथं एक ब्रॅकेट अजून वाढवावं लागेल इथं वरतं. ठीक आहे, इथं 2 ब्रॅकेट पाहिजे, तर अजून एक ब्रॅकेट देऊन देऊ आपण. ठीक आहे, आता एक ब्रॅकेट दिला, त्याच्यानंतर बस झालं. परत रन करा, परत एक्झिक्यूट केला आपण, रन केला. रन केल्यानंतर आउटपुट चेक करा, आउटपुट तुमच्या समोर आलं. ॲडिशन इज इक्वल्स टू 50 अँड सबस्ट्रॅक्शन इज इक्वल्स टू 10. क्लिअर झाला इथपर्यंत? कोणाला काही डाऊट? चला, आता हाच प्रोग्राम तुम्हाला ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करायचं आहे. तर लिहा, लक्ष द्या. टू राईट ए जावा प्रोग्राम दॅट ऍड सबस्ट्रॅक्ट, दॅट ऍड, त्याच्यानंतर ऍड सबस्ट्रॅक्ट, दॅट ऍड सबस्ट्रॅक्ट झालं आपलं. ऍड सबस्ट्रॅक्ट, मल्टिप्लाय अँड डिव्हिजन, मल्टिप्लाय
अँड डिवाइड, मल्टिप्लाय अँड डिवाइड टू नंबर्स, टू इंटिजर नंबर्स. चला सांगा बरं काय काय करसाल मग आता. हे सेम टू सेम करायचं आपल्याला, ऍड सबस्ट्रॅक्ट मल्टिप्लाय अँड डिवाइड. तर करता येईल का तुम्हाला. ऍड मल्टिप्लाय अँड डिवाइड. तर इथं आपण करू. तर इथं काय येणार आता, ऍडच्या ठिकाणी आपण लिहिणार सेम टू सेमच राहील, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन काय येणार, मल्टिप्लिकेशन. आता हे मल्टिप्लिकेशन लिहिलं आपण, मल्टिप्लिकेशनच्या इथं फक्त साइन चेंज होणार, काय येणार, मल्टिप्लाय. त्याच्यानंतर डिव्हिजन, तर इथं काय येणार, डिव्हिजन. ठीक आहे, डिव्हिजन. तर इथं डिव्हिजन येणार, तर डिव्हिजनला इथं आपण काय करू, डिवाइडचं साइन लावू. झाला, तुमचा प्रोग्राम संपला. आता हे तर झालं एक, ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. ठीक आहे, हे मी रन करतो, एक्झिक्यूट करतो, आणि एक्झिक्यूट केल्यानंतर याचा आउटपुट पाहू आपण. सेम टू सेम आउटपुट यायला पाहिजे, ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. इथं हे बघा, हे आउटपुट आहे. काय आला, ऍडिशन 50, सबट्रॅक्शन 10, मल्टिप्लिकेशन 600 आणि डिव्हिजन 1 आला. ठीक आहे ना. तर जो काही डिव्हिजन, जो काही व्हॅल्यू येते ते तुम्हाला जशीच्या तसं इथं व्हॅल्यू भेटते. प्रत्येक जे लाईन आहे ते टॅब घेऊन राहिला, एक टॅबच्या नंतर प्रिंट राहिला. काऊन, कारण की प्रत्येक वेळेस आपण इथं काय लावला, एक टॅब लावला. आता मला सांगा, हे जे आपण वेगवेगळं केलं, हे एका सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन आपण प्रिंट करू शकतो का, यस ऑर नो, याचं उत्तर द्या. आपण काय केलं, हे वेगळे वेगळे प्रिंट केलं, हे एकाच सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन प्रिंट करू शकतो का, दिस इज माय क्वेश्चन. यस ऑर नो, पटकन उत्तर द्या. अरे असं पॉसिबल आहे का नाही. तुम्हाला हे जे आहे एकाच लाईन मध्ये प्रिंट करायचं, तर काय करसाल, जेवढे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन हे काढून घ्या. ठीक आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन काय करा, काढून घ्या. हे काढून घेतले आपण, रिमूव्ह केले. आता हे रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला काय ऍड करणं आहे, फक्त प्लस. प्लस ऍड केला, प्लस ऍड केला, चालू द्यायचं पुढं, प्लस ऍड केला, चालू द्यायचं पुढं. हे तुम्ही एका लाईन मध्ये करू शकता आता. ठीक आहे, परत प्लस ऍड करा, चालू द्या पुढं. इथून पुढे चालू द्या. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन लिहायचं काम नाही, एकाच लाईन मध्ये सगळं काही लिहू शकतो आपण. ठीक आहे, तर इथं प्लस डबल, परत इकडे या, हे काढून घ्या. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन एकाच लाईन मध्ये आपण काम खतम करून आलो, म्हणजे परत परत लिहायचं काम नाही. इकडलं दिसून न राहिलं, याला कट करू आपण, एक मिनिट. हा, तर इथं इथं पहा, हे असं नाही पाहिजे आपल्याला, हे पूर्ण लाईन लिहायला लागेल इथं, तर असा काम करणार. आणि इथं काय लिहायला लागेल, प्लस. एक वेळा पूर्ण चेक करून घेऊ आपण. इथं हा ब्रॅकेट क्लोज, इथं प्लस, इथं प्लस. हे प्लस केव्हा लावायचं हे लक्षात ठेवा, जेव्हा पुढची व्हॅल्यू प्रिंट करायची असते तेव्हा प्लस लावायचं बस. तर पहा, एका सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन मध्ये आपण ऍडिशन केली, इथं लिहिलं प्लस बॅकस्लॅश टी, सबट्रॅक्शन इज इक्वल्स टू डबल कोटेशन प्लस ए मायनस बी प्लस 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 करत जा बस, जे प्रिंट करायचे प्लस प्लस. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन लिहायचं काम नाही. मल्टिप्लिकेशन इज इक्वल्स टू डबल कोटेशन प्लस इन ब्रॅकेट ए मल्टिप्लाय बी प्लस डबल कोटेशन कंप्लीट बॅकस्लॅश टी, डिव्हिजन इज इक्वल्स टू प्लस. हा लिहिला आपण प्रोग्राम. ठीक आहे, सेमिकोलन आहे का, यस असणार 100%. आता हा प्रोग्राम रन करून पाहू आपण, कुठं काही चुकलं का पाहून घ्या. डबल ब्रॅकेट नसला पाहिजे, नाही तर तो एरर देणार. ठीक आहे, तर बाकीचं सगळं क्लिअर आहे. चला याला आपण रन करून पाहू. आपण रन वरती क्लिक करू. आता याच्यात काय फायदा झाला तुमचा, की तुम्हाला सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन घडी घडी लिहायचं काम नाही. तर ज्या विद्यार्थ्याला जे सोपं वाटते ना, तो त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग करू शकतो जावामध्ये. हा एक फायदा आहे. असं प्रिंट ऍप मध्ये पण आहे, असं सी आउट मध्ये पण आहे. ठीक आहे, याचा फायदा असा आहे की टाइम वाचते विद्यार्थ्याचा. ठीक आहे, आणि तो स्मार्ट पण दिसते. ठीक आहे, की हा स्मार्ट आहे म्हणून. आता इथं पहा, ऍडिशन 50, सबट्रॅक्शन 10, मल्टिप्लिकेशन 600 आणि डिव्हिजन ही असेल ना.
डिव्हिजन किती आहे 1. फक्त हे एका मागे एक आलं. काऊन? कारण सांगा बरं, एका मागे एक काऊन आलं? त्याचं कारण काय? हे एका मागे एक येण्याचं कारण काय? लक्ष द्या. हे एका मागे एक येण्याचं कारण काय? इथं लक्ष द्या. या प्रोग्राम मध्ये आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन म्हणजे प्रिंट न्यू लाईन वर असते. प्रत्येक जेवढे आपण आता याच्या खाली आपण लाईन लिहितो ना, नवीन लाईनवर प्रिंट करते. पण हा म्हणते एकाच लाईन मध्ये सगळं प्रिंट करा. तर एकाच लाईन मध्ये सगळं प्रिंट केलं आणि याच्यामध्ये कुठेही न्यू लाईन हा फंक्शन दिसत नाही आहे. एलएन दिसत आहे का? बॅकस्लॅश एलएन दिसत आहे का? नाही. म्हणून इथं सगळं जे आउटपुट आलं ते सगळं एका लाईन मध्ये आलं. आता नवीन लाईनवर आणायचं असेल तर तुम्ही लक्ष द्या इकडे, नवीन लाईनवर आणायचं असेल तर तुम्ही काय करसाल? तर इथं बॅकस्लॅश एन वापरसाल. काय वापरसाल? बॅकस्लॅश एन. आता हे झाल्यावर पुढचं जे आउटपुट आहे हे नवीन लाईनवर आणायचं आहे तर इथं बॅकस्लॅश एन वापरसाल. आता हे झाल्यानंतर अजून तुम्हाला पुढचंही आउटपुट कुठं आणायचं आहे? न्यू लाईनवर. तर जे जे नवीन लाईनवर आणायचं आहे ते न्यू लाईनवर येत जाईल असं. पण इथं बॅकस्लॅशच्या ठिकाणी तुम्हाला बॅकस्लॅश एन वापरावं लागेल. त्याच्यानंतर इथून अजून बॅकस्लॅश एन, अजून परत बॅकस्लॅश एन, बॅकस्लॅश एन, बॅकस्लॅश एन, बॅकस्लॅश एन, बॅकस्लॅश एन, बॅकस्लॅश एन. ठीक आहे. आता हे बॅकस्लॅश एन काय होणार की जे जे आउटपुट आहे हे सगळं नवीन लाईनवर प्रिंट करत जाईल. तर लक्ष द्या, परत जा आणि रन वरती क्लिक करा. आता रन वरती क्लिक केल्यानंतर तो आउटपुट तुमच्या समोर देते. ठीक आहे. पहा आउटपुट आलं तुमच्या समोर. काय? ऍडिशन इज इक्वल्स टू 50, सबट्रॅक्शन इज इक्वल्स टू 10, मल्टिप्लिकेशन इक्वल्स टू 600 अँड डिव्हिजन इज इक्वल्स टू 1. कोणाला काही प्रॉब्लेम इथपर्यंत? प्रोग्रामिंग मध्ये कोणाला काही इथपर्यंत काही प्रॉब्लेम समजलं इथपर्यंत? चला पुढचं पाहू आपण आता. चला एक प्रोग्राम अजून घेऊ आपण दुसरा. हा एक प्रोग्राम इथं संपला. आता दुसरा प्रोग्राम घेऊ आपण. राईट ए प्रोग्राम. प्रोग्राम हे सगळं नंतर लिहून घ्या तुम्ही स्क्रीनशॉट वळून. तुम्ही आता स्क्रीनशॉटही ओढू शकता सध्याच्या स्थितीमध्ये. चला राईट ए जावा प्रोग्राम दॅट ऍक्सेप्ट टू नंबर्स ऍक्सेप्ट न घेता आपण राईट ए प्रोग्राम दॅट स्वॅप ऍक्सेप्ट नंतर घेऊ आपण. दॅट स्वॅप टू नंबर्स. पहिले हे तुमचं क्लिअर होऊ द्या. टू नंबर्स. राईट ए जावा प्रोग्राम that swap two numbers and that swap two numbers and two numbers बस खतम. and display swap two numbers and display them. कोणाला माहिती आहे स्वॅपचा फॉर्म्युला? तुम्हाला शिकवला होता मी. स्वॅप म्हणजे तुम्हाला काय होते हे तुम्हाला माहिती आहे. हे तुम्हाला शिकवलं होतं. व्हॉट इज स्वॅपिंग. स्वॅपिंग म्हणजे काय होते हे तुम्हाला माहिती आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं की ए मध्ये व्हॅल्यू किती आहे 30 आणि बी मध्ये व्हॅल्यू किती आहे 50. ठीक आहे. आता स्वॅप करायचा. स्वॅप म्हणजे काय की ए आणि बी जर लिहिलं आपण इथं असं तर ही व्हॅल्यू याच्यात आली पाहिजे, ही व्हॅल्यू याच्यात आली पाहिजे. याला आपण काय म्हणतो स्वॅपिंग. तर ही व्हॅल्यू इथं आली म्हणजे आणि ही व्हॅल्यू इथं आली म्हणजे याला आपण काय म्हणतो स्वॅपिंग. काय म्हणतो? स्वॅपिंग. याला काय म्हणतो आपण? स्वॅपिंग. हे आहे स्वॅपिंगचं लॉजिक की ए ची व्हॅल्यू इकडे जाते, ह्याची व्हॅल्यू इकडे येते. हे स्वॅपिंग करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. टेम्प इज इक्वल्स टू A is equals to B and B is equals to temp. मी जे शिकू राहिलो एक्झाम मध्ये येते बरं. हे काही असं टाइमपास नाही शिकू राहिलो. हे जे प्रोग्राम आहे तुम्ही म्हणसा एवढं सोपं सर, हे तर आम्हाला ऑलरेडी येते ना. पण जावा मध्ये येते. हे तुम्हाला येते पण जावा मध्ये येते. म्हणून लक्षात ठेवा. टेम्प इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू बी अँड बी इज इक्वल्स टू टेम्प. हा फॉर्म्युला आहे तुमचा. ठीक आहे. या फॉर्म्युल्यानं काय होते की याची व्हॅल्यू इकडे जाते, याची व्हॅल्यू इकडे येते जाते. कशी? पहा लक्ष द्या. समजा हा ए आहे, हा बी आहे. आता हे दोन बॉक्स आहे. हा एक बॉक्स आहे, हा एक बॉक्स आहे, हा एक बॉक्स आहे. या बॉक्स मधली व्हॅल्यू पास करण्यासाठी आपल्याला काय लागते? एक तिसरा बॉक्स लागते. तर मग याच्यामध्ये जर समजा 30 असेल आणि याच्यामध्ये 50 असेल. ठीक आहे. मग आता सगळ्यात पहिले आपण काय करू? याची व्हॅल्यू काढू, याच्यामध्ये टाकू. आता हा जो आहे याचं नाव आहे टेम्प. मग याची व्हॅल्यू याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण कसं लिहिणार माहिती आहे काय? ए ची व्हॅल्यू टेम्प मध्ये. म्हणून असं लिहितो आपण ए ची व्हॅल्यू टेम्प मध्ये. हा पहिला फॉर्म्युला. आता इची व्हॅल्यू जर गायब झाली तर हा रिकामा झाला. तर आता बी ची व्हॅल्यू ए मध्ये, तर बी ची व्हॅल्यू ए मध्ये इथे किती आली 50. तर हा झाला रिकामा. तर बी ची व्हॅल्यू ए मध्ये, तर बी ची व्हॅल्यू ए मध्ये असं लिहितो आपण उलट.
त्याच्यानंतर आता हा रिकामा झाला, हा रिकामा झाला तर आता आपण हे टेम्पची व्हॅल्यू आहे ती बी मध्ये टाकतो, म्हणजे इथं आले 30, तर याचा हा झाला रिकामा. आता बा बी ची व्हॅल्यू आपण काय केली, आपण टेम्पची व्हॅल्यू बी मध्ये टाकली, तर हे टेम्पची व्हॅल्यू बी मध्ये टाकली. म्हणून आपण फॉर्म्युला लिहितो, काय लिहितो, टेम्प. काय फॉर्म्युला लिहितो, टेम्प इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू बी अँड बी इज इक्वल्स टू टेम्प. ठीक आहे, फॉर्म्युला लक्षात राहील. तर हा जो फॉर्म्युला आहे तो डायरेक्टली स्वॅप करते, तो डायरेक्टली इंटरचेंज करते, म्हणून याला स्वॅपिंग लॉजिक म्हणतो. काय म्हणतो, स्वॅपिंग लॉजिक. चला, तर स्वॅप करण्यासाठी दोन नंबर्स आपण घेऊ. सगळ्यात पहिले तर स्वॅपिंग लॉजिक साठी आपण सगळ्यात पहिले दोन नंबर घेतले, इंट ए इज इक्वल्स टू 30 आणि याची व्हॅल्यू आपण 10 करून टाकू. किती व्हॅल्यू घेतली, 10. आता स्वॅपिंग इथं आपण सगळ्यात पहिले बिफोर स्वॅपिंग लिहू. काय लिहू, बिफोर स्वॅपिंग. ठीक आहे, तर इथं आपण लिहू बिफोर स्वॅपिंग बॅकस्लॅश टी असा एक मेसेज देऊ आपण, बिफोर स्वॅपिंग व्हॅल्यू किंवा बिफोर स्वॅपिंग ए इज इक्वल्स टू, ए ची व्हॅल्यू किती आहे ती इथं व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची आहे. तर इथं पहा, लक्ष द्या, ए ची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे इथं. तर इथं प्रिंट करण्यासाठी हा डबल कोटेशन जो आहे तो इथं आपण कंप्लीट केला. कंप्लीट केल्यानंतर लक्ष द्या इकडे, बिफोर स्वॅपिंग ए ची व्हॅल्यू आपण इथं डिस्प्ले करणार. तर ज्याची व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे तो इथं व्हेरिएबल लिहा, प्लस व्हेरिएबल झाला. प्लस आता पुढचा तुम्हाला काय लिहायचं आहे, व्हेरिएबल लिहायचं आहे. तर परत लिहा डबल कोटेशन, आणि डबल कोटेशन नंतर इथं आता आपल्याला बॅकस्लॅश टी आणि इथं लिहू आपण बॅकस्लॅश टी आणि व्हॅल्यू ऑफ बी. बी ची व्हॅल्यू याच्या समोर लिहा. बी ची व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी परत लिहायला लागते काय, प्लस. बी ची व्हॅल्यू लिहिण्यासाठी परत प्लस लिहिल्यानंतर इथं व्हॅल्यू प्रिंट करू आपण बी ची. लिहिलं, त्याच्यानंतर हा ब्रॅकेट क्लोज आणि सेमीकोलन द्या. आता इथं काय होणार, एवढं काउंट लिहिलं आपण, लक्ष द्या, एवढं लिहिण्याचं कारण पहा, लक्ष द्या, असं काउंट लिहिलं. हे लिहिण्याचं कारण पहा. हे लिहिण्याचं कारण पहा, हा काय देईन, बॅकस्लॅश म्हणजे स्पेस देईन, आणि इथं काय लिहिन, बिफोर स्वॅपिंग, हे लिहून येईल बिफोर स्वॅपिंग. ए ची व्हॅल्यू आता इथं प्लस काऊन लिहिला, प्लस म्हणजे ए ची व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. इथं आपल्याला जर समजा ए प्रिंट करायचं असेल तर ए इथं डायरेक्ट लिहू शकतो आपण. ते इथपर्यंत प्रिंट झालं पाहिजे, तर हे प्रिंट झालं त्याची व्हॅल्यू प्रिंट झाली पाहिजे, म्हणून प्लस ए लिहितो आपण. आणि प्लस ए लिहिल्यानं काय करते, हा जो ए आहे ए ची व्हॅल्यू इथं जाते, मेमरीमधून उचलून आणते, ए ची व्हॅल्यू ठेवून देते 30. ठीक आहे, नंतर याच्यानंतर गॅप म्हणजे स्पेस येणार. स्पेस आल्यानंतर हा इथं बी काय करते, प्रिंट करते. जे डबल कोटेशनच्या आतमध्ये असते तो स्ट्रिंग समजते, तो प्रिंट करते. प्लसचा अर्थ हा डिस्प्ले करते, कुठची व्हॅल्यू, बी ची, आणि बी ची व्हॅल्यू इक्वल्स टू आहेत आणि बी ची व्हॅल्यू 10 इथं प्रिंट करते. तर 10 ची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू प्रिंट केली, ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू प्रिंट केली. कशी करते प्रिंट पहा, लक्ष द्या. इथं आपण डायरेक्टली प्रिंट करून पाहू. रन वरती क्लिक करा. कुठे क्लिक करता, रन वरती क्लिक केल्यानंतर इथं पहा, बिफोर स्वॅपिंग ए ची व्हॅल्यू किती आली, 30 आणि बी ची व्हॅल्यू किती आली, 10. आता आपल्याला काय करायला लागते, हे चेंज करायचे. हे चेंज करण्यासाठी तुम्ही आता इथं एक व्हेरिएबल घेसाल, ज्या व्हेरिएबलचं नाव आहे टेम्प. व्हेरिएबलचं नाव काय, टेम्प नावाचा व्हेरिएबल घेतला. ठीक आहे, आता हा टेम्प नावाचा व्हेरिएबल, याच्यानंतर हा फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला, टेम्प इज इक्वल्स टू ए सेमीकोलन, ए इज इक्वल्स टू बी, त्याच्यानंतर बी इज इक्वल्स टू टेम्प. ठीक आहे, बी इज इक्वल्स टू टेम्प. ठीक आहे, आता हा फॉर्म्युला काय करते माहिती आहे काय, हे ए ची व्हॅल्यू बी मध्ये टाकते, बी ची व्हॅल्यू ए मध्ये टाकते. पण हे आता टाकलं यानं, केलं, या फॉर्म्युल्याने केली. कशी केली पहा, लक्ष द्या. या फॉर्म्युल्याने कसं केलं, व्हॅल्यू इकडून तिकडे, हे लक्ष द्या, हे समजून घ्या, हे तुम्हाला समजणार, अदरवाइज काही येणार नाही. आता लक्ष द्या, 3 व्हेरिएबल झाले. एक व्हेरिएबल ए, एक व्हेरिएबल बी आणि एक व्हेरिएबल आहे तुमचा टेम्प.
ठीक आहे, लक्ष द्या. आता हा कसा व्हॅल्यू चेंज करते पहा. ए ची व्हॅल्यू टेम्प मध्ये, ए ची व्हॅल्यू किती आहे 30, 30 कुठे गेली टेम्प मध्ये, मग 30 जे आहे ते टेम्प मध्ये गेली. 30 कुठे आहे टेम्प, पण पहिले 30 होती इथं आणि इथं किती होती 20, याच्यानुसार 20 ने 10. ठीक आहे, पण जेव्हा आपण असं लिहिलं टेम्प इज इक्वल्स टू ए, म्हणजे ए ची व्हॅल्यू टेम्प मध्ये गेली, ए ची व्हॅल्यू इथून निघून कुठे गेली टेम्प मध्ये. नेक्स्ट पुढच्या केसमध्ये पहा, बी ची व्हॅल्यू किती आहे 10, बी ची व्हॅल्यू किती आहे 10. आता हे बी ची व्हॅल्यू कुठे गेली ए मध्ये, तर बी ची व्हॅल्यू कुठे गेली ए मध्ये गेली, तर इथं आली 10, हे झाली मोकळी. ठीक आहे, आता तिसऱ्या केसमध्ये काय झालं, टेम्पची व्हॅल्यू बी मध्ये गेली. आता टेम्पची व्हॅल्यू किती आहे 30, ती कुठे गेली बी मध्ये, टेम्प झाला रिकामा. आता काय झालं माहिती आहे काय, आता बघा ए ची व्हॅल्यू किती झाली 10 आणि बी ची व्हॅल्यू किती झाली 30. आता इथं बघा पहिले किती होती ए ची व्हॅल्यू 30 आणि बी ची व्हॅल्यू 10. आता इथं चेंज झाला, ए ची व्हॅल्यू 10 झाली म्हणजे ही व्हॅल्यू इथं आली आणि ही व्हॅल्यू इथं आली, म्हणजे याला आपण म्हणतो स्वॅपिंग. आता हे झाली, पण याला इथं दाखवा लागेल ना डबल, तर मग आता हे लाईन जे आहे ते रिपीट लिहा. इथं हे जी लाईन आहे ते पूर्ण रिपीट लिहा लागेल. कशी लिहा लागते लक्ष द्या. काय लिहू आपण, सिस्टीम, ठीक आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलन, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलन. हेच लाईन पूर्ण जशीच्या तशी कॉपी करा. ब्रॅकेट क्लोज, सेमीकोलन, डबल कोटेशन, डबल कोटेशन, आणि आपण लिहू आता हे झालं बिफोर स्वॅपिंग. त्याच्यानंतर आपण इथे लिहू बॅकस्लॅश टी आफ्टर स्वॅपिंग, आफ्टर स्वॅपिंग असं लिहू आपण. आफ्टर स्वॅपिंग इज इक्वल्स टू, आफ्टर स्वॅपिंग ए इज इक्वल्स टू इकडे प्लस ए, आफ्टर स्वॅपिंग प्लस ए, प्लस इथे लिहू आपण प्लस प्लस डबल कोटेशन, प्लस डबल कोटेशन बॅकस्लॅश टी आणि इथे लिहू काय बी, काय लिहू आपण बी इज इक्वल्स टू, बी इज इक्वल्स टू प्लस, आता इथं बी. पण आता हे जे बी आहे हे कुठे लिहायला लागते हे समजलं पाहिजे आपल्याला. भलत्याच ठिकाणी लिहिलं चालणार नाही. इथं जर बी लिहिलं आपण ते बी ची व्हॅल्यू इथं दिसणार नाही. पहा इथं हा स्ट्रिंग कन्सिडर करून राहिला, हा स्ट्रिंग, आपल्याला स्ट्रिंग नाही पाहिजे, याची व्हॅल्यू पाहिजे. म्हणून याची व्हॅल्यू पाहिजे असेल तर याच्या समोर प्लस लावा, याच्या समोर प्लस लावा आणि इथे लिहा बी. आता हा पांढरा म्हणजे व्हाईट कलरचा झाला, हा झाला व्हेरिएबल. आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू जर मेमरीमधून उचलून आणत असेल तर हा इथं व्हॅल्यू आणते. तर आता इथं केलं काय आपण, डायरेक्ट व्हेरिएबलची व्हॅल्यू हे मेमरीमधून उचलून आणली. लक्ष द्या इथे. तर इथं हा काय प्रिंट करणार, आफ्टर स्वॅपिंग, तुमच्या समोर असा प्रिंट करणार आफ्टर स्वॅपिंग ए ची व्हॅल्यू जे असेल, ए ची व्हॅल्यू असेल 10 आणि स्पेस बी ची व्हॅल्यू जी आहे 30 असणार. ठीक आहे, तर आता हा इथं चेंज झालेली व्हॅल्यू देईल. चला रन करून पाहू याचं आउटपुट काय ते लक्षात घ्या. बघा बिफोर स्वॅपिंग ए इक्वल्स टू 30, बी इक्वल्स टू 10. आफ्टर स्वॅपिंग ए इज इक्वल्स टू 10 आणि बी इज इक्वल्स टू 30. लक्षात आलं का, बिफोर स्वॅपिंग ए ची व्हॅल्यू किती आहे 30, बी ची व्हॅल्यू किती आहे 10. आफ्टर स्वॅपिंग ए इज इक्वल्स टू किती आहे 10 आणि बी इज इक्वल्स टू किती आहे 30. झालं स्वॅपिंग. याला म्हणतो आपण स्वॅपिंग प्रोग्राम. ज्या प्रोग्राम मध्ये आपण पाहिलं की ए आणि बी या दोघांच्याही व्हॅल्यू आपण काय करतो, इंटरचेंज करतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो स्वॅपिंग. लक्षात आलं. तर हे जे प्रोग्राम आहे हे प्रोग्राम तुम्हाला मी ग्रुपवर टाकतो, शेअर करतो. हे प्रोग्राम तुम्ही लिहून घे जा. तुम्हाला जर समजत असेल तर नक्कीच हे शेअर करा. तुमच्या फ्रेंड सोबत हा जावा प्रोग्रामिंगचा क्लास जो आहे तो शेअर करा. आपण पहिले प्रोग्रामिंग पूर्ण घेणार पहिल्या युनिटचे, नंतर मग आपण थेअरीवर जाणार. महत्वाचा क्लास आहे जावा प्रोग्रामिंगचा. ठीक आहे, याच्यामध्ये जर कुठेही कोणताही डाऊट असेल तर तुम्ही केव्हाही विचारू शकता. आजच्या सरी एवढंच, बाकीचं आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू.